नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बघा, अजिंक्यभाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा. चला, आज आपल्याला बघायचंय ते म्हणजे कंबाईनच्या राहिलेल्या दिवसांचं नियोजन. ठीक आहे, राहिलेल्या दिवसांचे नियोजन आपल्याला पाहिजे. ठीक आहे, पण हे आता 84 दिवस धरा, हे आता 85 दिवस 84 दिवस सोडून द्या, मी तुम्हाला 80 दिवसाचं नियोजन सांगणार. ओके चल, आता बघा, चला आता त्याआधी मी तुम्हाला काय सांगतोय, हे जे आपल्या पुढचं जे तर हे आपण तलाठी आणि पोलीस भरतीची जी पोरं तयारी करत असेल त्यांच्यासाठी ते बॅच ऑफ मेंटरशिपची जॉईन करू शकतात. चला पुढे जाऊतात आपण, आपल्याला आपलं नियोजन बघायचं. ओके श आता प्रॉपर फक्त कंबाईनवर फोकस आहे. 85 दिवस राहिले. मग सर मी अजून तर कंबाईनचं एक पान पण नाही वाचलेलं आहे, मग मी आता सुरुवातीपासून करू का? होईल का माझं? भावा धन्यवाद, दंडवत तुला नमस्कार. कारण ना होत नसतं. राहिले किती दिवस? 80 दिवस राहिले. 80, हा म्हणायला ते 84 असतील, म्हणायला ते 85 असतील, पण 5 दिवस कुठं जाता कळत नाही. कळलं का? त्यामुळे 80 दिवस करायचे. ओके, मग 80 दिवसात तू जर अजून कंबाईनचा सी पण तुला जर माहिती नसेल तर मला वाटत नाही तू तयारी करून काय फायदा आहे. आता हे 85 दिवसांचं नियोजन कोणासाठी? जे प्रॉपर अभ्यास करताय, ज्यांचे कमीत कमी 3-3, 4-4 विषय आता झालेले आहेत आणि अगोदर कधीतरी त्यांनी सगळे विषय वाचून बसलेले आहेत, त्यांच्यासाठी 85 दिवसांचं नियोजन. मला काय तर व्ह्यूज वगैरे वाढवायचे नाही. त्यामुळं ज्यांना असं वाटत असेल की मी अजून अभ्यास सुरू केला नाही, मी आता बघतो माझं होईल, ते वापस गेले तरी चालतं, व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. हा, तुम्हाला एक सजेशन देऊ शकतो की तुम्ही सरळ सेवा करा, आता बाकी सोडा. ठीक आहे, पण जे पोरं खरंच आता तयारी येते त्यांच्यासाठी हे आपण दाखवतो. चला बघूयात आता आपण प्रॉपर. ओके, बघा मित्रांनो, आता आपण इथं मॅप बघू, आपला मॅप. ओके, चला आता हा जो आपल्याला मॅप बघायचा आहे, तर हा कसा बघायचा आहे बघा. आता इथं मी लिहितो मॅप. आपले विषय कोणकोणते रे? बरोबर, चला सुरू करू आपण. हिस्ट्री बरोबर आहे, जिओ, इको, पॉलिटी. ठीक आहे, त्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, त्यानंतर सायन्स, त्यानंतर आपला करंट आणि त्यानंतर आपला सर्वांचा आवडता मित्र मॅथ अँड रिझनिंग. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. आपल्या सिलेबस जर कोणी पाहिला नसेल तर हे रिझनिंग बाजूला दिलेलं आहे, म्हणजे आपले तसे 8 विषय होतात. पण ठीक आहे, आपण करताना एकत्रित करत असतो. ओके शुअर. बघा बघा आता काय पाहिजे माहिती मित्रांनो, आता सगळ्या टेस्ट सिरीज सुरू झाल्या, सगळं सुरू झालं. आता तुम्ही थोडंफार काय ना काय वाचलं म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्ही सोडवल्याच पाहिजे. आता टेस्ट सिरीजला गेलेच पाहिजे. आणि फक्त टेस्ट सिरीज सोडू नका, टेस्ट सिरीजचे विश्लेषण बघा पुन्हा. सॉरी, पुन्हाची पण टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा, पण त्यांचं सर्व नियोजन तुम्ही व्यवस्थित बघा. ते गरजेचं आहे, ते खूप अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी. काल त्यामुळे ते मिस करू नका, अजिबात मिस करू नका. चला आता मी तुम्हाला काय सांगतोय बघा. आता आपण असं धरू, आपली कमीत कमी 1-2दा वाचून झाले, 1-2दा वाचण्याचं राहील. ठीक आहे, बघा आता इथून पुढं आपण याला 10-10 दिवस धरू. याला 10, याला 10, याला 10. ठीक आहे, याला 10. ठीक आहे, हे सायन्स आणि करंट हे डेली राहील. हे 3 जे हे डेली. बर, दिवस किती आपल्या हातात रे? 40. ओके, 40 दिवस. हे सॉरी, आपल्या हातात दिवस किती? 80. 40 दिवसाचा. आता पहिले 40 दिवस घेऊ आपण. 40 आपण काय करू, 1 मिनिट, 30 प्लस 30 आणि प्लस 20 करू आपण. ओके, असं नियोजन. 30 प्लस 20. ओके, तर चला हा घ्या असं. आता बघा, पहिले आपण जिथं सुरुवात करतो मित्रांनो, सगळ्यात पहिले महत्वाचं सांगतो. आता हे जे पहिले 30 दिवस आहे यांचं बघू आपण. ठीक आहे, ह्या 30 दिवसांचं. आता मात्र वेळ आली आहे की आपल्याला हार्डवर्क करावं लागणार आहे. चला, हा तुम्ही तुमच्यानुसार याच्यात ऍडजस्टमेंट करू शकता. समजा तुमचं मॅथ एकदम प्रॉपर आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त मी रोज 1 तास जरी सोडवलं तर माझं होतंय.
तर त्या पोरांनी त्याला 1च तास द्या, त्यांना काही त्याला 2-3 तास देऊ नका. पण ज्याला वाटतं यार नाही माझं मॅथ रिजनिंग कमजोर, मला त्याला वेळ द्यावाच लागेल, त्यांना तिथं नक्की वेळ द्या. बाकी मी एक सर्वसाधारण पोरांनुसार तुम्हाला सांगतो. चल आता बघा या 30 दिवसात आता काय आपला हा एक सब्जेक्ट राहील इथे हिस्ट्री. ओके. आणि त्यानंतर आपला इथं दुसरा सब्जेक्ट राहील जिओग्राफी. समजा सांगतोय तिसरा सब्जेक्ट राहील इथं आपला पॉलिटी. ओके. आणि मग आता बघा इथं आपला आला आता हे बाकीचे आपले डेली इथं बरं काय डेली करंट, मॅथ अँड रिजनिंग अँड सायन्स हे डेली. ओके. लक्षात आहे 3 विषय डेली असतात. मग सर आता एका 30 दिवस पहिले हे करायचं का? अजिबात नाही. मी सांगतोय ना थंड दिमाखाने घ्यायचं. कसं बघा हिस्ट्रीचे पहिले 10 दिवस घ्या. ओके. हा इम्पॉर्टंट टॉपिकच करा. आता काय सगळं पुस्तक वाच बघा. आता काय पूर्ण समाधान माझ्या वाचण्याचा वेळ नाही. तुम्ही आता नोट्स काढलेले असणार असं गृहीत धरतो त्या नोट्स वाचा. ठीक आहे. समाधान तुम्ही किंवा जे समाधान माझ्या वाचतच असेल तर IMP टॉपिक्स वाचा. आता तुम्ही तयारी केली तुम्हाला सांगायची गरज नाही IMP टॉपिक कुठून कळतात, ते PYQ मधून कळतात. आता आपल्याला तर 10 दिवसात तुमचं हिस्ट्री होतं. ओके. मग हे 10 दिवस संपल्याच्या नंतर मग हे 10 दिवसात जिओ घ्यायचंय आणि ते 10 दिवस संपल्याच्या नंतर मग हे पॉलिटी घ्यायचं. आलं लक्षात डेली आपलं चालू. आता लो आपण शेड्यूल बघा. आता जे आपले डेली आहे डेली आता इथं घेऊ आपण करंट. ठीक आहे. मॅथ अँड रिजनिंग आणि इथं घेऊ आपण सायन्स. बर आता करंटला 1 तास द्या रोज. याच्यात पण जे IMP त्याला जास्त पहिले फोकस करायचे. महत्वाचं ते पहिले करून घ्या. पुरस्कारावर प्रश्न येतो ना पुरस्कार झाले पाहिजे. योजनेवर प्रश्न येतो ना योजना झाल्या पाहिजे. क्रीडावर प्रश्न येतो ना क्रीडा झाला पाहिजे. कळलं का? कला क्षेत्रावर प्रश्न येतो ना कला क्षेत्र झालं पाहिजे. हे सगळं आधी करून घ्या आणि मग बाकीचा विचार करू आपण. ठीक आहे. चला त्यानंतर याला इथं 2 तास द्या. ठीक आहे. चॅप्टरचे फक्त आज आपलं काय करणं आहे 2 तास का म्हणलो की समजा एखाद्या चॅप्टरला जाऊ करत असाल तर लेक्चर बघू शकतो एका तासात आणि एका तासात PYQ सोडवणे. सायन्स याला 2 तास द्या. याला कसे 2 तास रे? याला 2 तास कसे की 1 तास लेक्चर 1 तास PYQ, 1 तास लेक्चर 1 तास PYQ. आलं लक्षात? आता किती झाले? 2 आणि 2 4 आणि 1 5 तास झाले. बर आता राहिलेला 1.5 तास हिस्ट्रीला द्या. 1.5 ते 2 हिस्ट्री घ्या. हे वाचा व्यवस्थित आणि PYQ म्हणजे 2 तासात कसं 1 तास रिडिंग 1 तास PYQ. आणि त्याच्यानंतर किती तास झाले? 5 आणि 2 7 तास झाले. बरोबर आहे. आता 7 तास झाले. 1 तास टेस्ट सिरीज कोणत्याही क्लासची घ्या कुठलीही घ्या. 1 तास टेस्ट सिरीज आणि मिनिमम 2 तासाचं विश्लेषण जातं. 2 तासाचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस व्यवस्थित करा. आणि ज्यांची टेस्ट सिरीज घेतली असेल त्यांचे विश्लेषणाचे व्हिडिओज पण असतात ते पण बघा 2 तासात. म्हणजे अनालिसिस कसं करायचं? माझं उत्तर आलं म्हणून पेपरचं टेस्ट सिरीज सोडून आलो आता वाद झाला माझा मला पेपरमध्ये अजिबात नाही. टेस्ट सिरीज ही मार्कांसाठी नसते राहत. तर टेस्ट सिरीज ही तुमचा टाइम मॅनेजमेंट होतोय का? तुमचं काय चुकतंय ते सुधरत जेव्हा तुम्ही एक्झामला जातात तर प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये झालेली एक नवीन चूक तुम्ही सुधारवलेली असती. फक्त तिथं गेल्यावर मेन पेपरला कोणत्या आपल्या मेन आयोगाच्या पेपरला गेल्यावर तुमच्या त्यातली आता एक पण चूक तुमची झाली नाही पाहिजे आणि तुमचा टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे. यासाठी असते टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज स्कोर नसता चेक करायचो. मला इतक्या अजिबात तो चेक करायचा नाही. बर चला मग हे झालं. मग किती तास झाले? 3 आणि 2 5 आणि 5 10 तास तुम्हाला डेली द्यावेच लागणार. हे तुमचं डेलीचं शेड्यूल. ओके. हे एवढं केल्यावर मला सांगा आता हे जे 1 तास करंट करताय 2 तास मॅथ 2 तास तर आपण जे 40 दिवस घेतले तर पहिले जे 30 दिवस घेतले तर या 30 दिवसात तुमचं मॅथ अँड रिजनिंग पण होतंय, सायन्स होतंय पण ठीक आहे सायन्स पण होतंय तुमचं. ठीक आहे. आणि करंट तुमचं डेली चालू राहणार. वाटलं सायन्स पण डेली ठेवा त्याच्यानंतर काही हरकत नाही. ठीक आहे. मॅथ अँड रिजनिंग 30 दिवस म्हणजे होणार आहे तुमचं. ओके. आणि त्यासोबत तुमचं हिस्ट्री पण होणार आहे कारण हे 10 दिवसात संपून जाईल. ओके. त्याच्यानंतर पुढे कोण येईल रे? 10 दिवसाच्या नंतर कोण येईल इथं? 10 दिवसाच्या नंतर पुढच्या 10 दिवसात येईल इथं जिओग्राफी. बरोबर आहे. ते 10 दिवस गेले का इथं कोण येईल रे? इथं कोण येईल? समजा तुमचा पॉलिटी आला. ओके. हे 3 विषय पण तुमची इथं आता हे कव्हर झालेले आहे. डन. म्हणजे 30 दिवसात आपण आपलं काय झालं आता आपण बघू. 30 दिवसात सर माझं हिस्ट्री झालं,
माझं पॉलिटी झालं, माझं जिओ झालं. ओके, मी पुन्हा सांगतोय, पुन्हा ज्यांनी आधी काही केलंय, ज्यांनी आधी काही वाचलंय त्यांचं ते 30 दिवसात होऊ शकतं. ज्यांनी काहीच केलं नाहीये त्यांचं 30 दिवसात याच्यातलं एक पण सब्जेक्ट होऊ शकणार नाही. ज्यांनी आधी खरंच काही केलंय त्यांचं होऊ शकतं. हा, भले तुम्ही रिव्हिजन देऊन तुम्हाला दोन महिना गॅप पडला तरी तुमचं होईल, पण तुम्ही काहीच केलं नाही मग काही होणार नाही, पहिलेच सांगतो. ओके, चला, हे झालं 30 दिवसात. 30, ठीक आहे. त्यासोबत तुमचं इथं मॅथ अँड रिजनिंग पण झालं, ठीक आहे. त्यासोबत तुमचं सायन्स पण झालं. आणि 30 दिवसात महत्वाचे तर चॅप्टर आरामात होता तुमचे करंटचे. करंटला आहे ना आपण काय करतो माहिती आहे मित्रांनो, एक चूक करत असतो दरवेळेस. मी बघतो आपण सगळे एक चूक करतो. सिम्प्लिफाईडच्या पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत आपण ठरवून घेतो जानेवारी 2024 ते आता आमची परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहे ना, तर मग ऑक्टोबर 2025 पर्यंतच मला पूर्ण सिम्प्लिफाईड अजिबात असलं जायचं नाही. पहिले मेन चॅप्टर बघायचे. समजा पुरस्कार आहे ना, तर पुरस्कार जानेवारी 2024 पासून ते ऑक्टोबर 2024 पर्यंत पहिले सर्व पुरस्कार करायचे. ओके, आणि त्यानंतर मग बाकीच्या याच्याला हात लावायचा. मग असे तुमचे 30 दिवसात कमीत कमी मेन टॉपिक तर होतात. म्हणजे इन शॉर्ट 30 दिवसात तुम्ही रेडी होतात परत दुसऱ्या रिव्हिजनला. झालं 30 दिवसात. आता राहिलं काय आपलं, फक्त असा प्रॉपर राहिलेला विषय कोणता आहे आपला, फक्त इक्वल हा विषय आपला राहिला. आता आपण बघू 30 दिवसाचं झालं. आता पुढचं समजा पुढचे जे 30 दिवस, आता पहिले 30 दिवस गेले, इथं काय करायचं, रोज हिस्ट्री मागचा पेपर काढायचा. 2017चा पेपर आज घेतला, अनालिसिस केलं, ठीक आहे, अनालिसिस केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर 2017 अनालिसिस केलं, ठीक आहे, तो सोडवला, ठीक आहे, सॉल्व्ह केला. ओके, 2017चा केला, बरोबर आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज, मग हे केल्यानंतर तुम्हाला कळलं की बाबा मला आहे ना धार्मिक सुधारणा हे अवघड जातं, बघायचा तो चॅप्टर परत बघायचा. हे झालं. याला काय झालं, तुम्हाला ना 1 तास पेपर, ओके, आलं लक्षात. त्यानंतर लेक्चर 2 तास अनालिसिस, ठीक आहे, ओके. आणि त्याच्यानंतर 3 तास झाले, आणि त्याच्यानंतर काय नाही, 3 तास सफिशियंट. आणि 1 तास एखादा टॉपिक धरायचा का, हा मला अवघड जातोय, तो 1 तास. तुम्ही म्हणा सर 4 तास द्यायचे हिस्ट्रीला, मी सांगतोय ते बघ 4 तास. आता इथे इको आपलं चालू राहील, इको चालू राहील आपलं, हे 10 दिवसात कम्प्लीट होऊन जाईल, हे बाजूलाच ठेवा. त्यानंतर 4 तास गेले, 1 तास आता मॅथ राहू द्यायचं, रोज सोडवत राहायचं. काय नाही, मागचा पेपर किंवा टेस्ट सिरीजचे पेपर सोडवत राहायचे, मागचे आयोगात झालेले पेपर, बस. त्यापेक्षा दुसरं काही नाही, 1 तास पेपर सोडवायचा. ओके, आणि 1 तास कशाला द्यायचा, मला हे अवघड जातो, हा चॅप्टर मला तो बघावा लागेल, आणि तू आधीच केला म्हणजे त्याला फक्त नजर फिरवायची त्याच्यावर. आलं लक्षात, हे झालं. आणि त्याच्यानंतर हे एवढं झाल्याच्या नंतर किती तास झालेले, याला 1 तास गेला बरं का, आपला इकॉनॉमिक्सला 1 तास गेला, याला किती तास गेले, 4 तास गेले. हिस्ट्रीला आपण खालीवर करू शकतो. आणि 1 तास कशाचं झालं आपलं, याचं झालं, कशाचं, मॅथ अँड रिजनिंगचं. 4 आणि 1 5 आणि 1 6 तास झाले. आता 1 तास इथं तुमचा करंट डेली चालूच आहे, ठीक आहे. आणि 1 तास सायन्स क्वेश्चन पेपर सोडवायचा बघायचं. ओके, आलं. त्याच्यानंतर समजा हे 10 दिवस झालं. आता ह्या 3 दिवसात इथं विषय बदलायचा. आज हिस्ट्री केलता ना, तर उद्या इकॉनॉमिक्स घ्यायचा, बरोबर आहे. परवा पॉलिटी घ्यायचा, त्यानंतर जिओग्राफी घ्यायचा. इथं विषय बदलवत राहायचा. हे बाकी हे जे 3 आहे कोणते, सायन्स, मॅथ, करंट, हे डेली ठेवायचं. इथं फक्त पेपर बदलवत राहायचा. आलं लक्षात मित्रांनो, एवढं नियोजन ठेवा, बस, बाकी काय नाही. इथं हिस्ट्री जागेनंतर पॉलिटिक्स, हे 30 दिवस जाईल. ओके, हे 30 दिवस जर केलं तुम्ही एकदम प्रॉपर होता, म्हणजे 10 दिवसात. तसं पण एक मी सांगितलं, इकोचे आपण 10 झाले तर इकोचे समजा 10 चे 15 होतील. आणि इकडे आपण आपले एक पेपर सोडून हे म्हणजे एकाला 10 25 एक दिवसात होतं. 60 दिवस गेले, आपण आज समोर आपले 50 दिवस गेले, 20 दिवस गेले आपले 50, राहिले आपल्या हातात 30 दिवस. या 30 दिवसात काहीच नाही, नोट्स काढले ना, रोज एका तासात 1 नोट सॉल्व्ह झाली पाहिजे, अशा नोट्स आपल्या पाहिजे.
पट 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 वाचायची, QIQ सोडवायचे, टेस्ट सिरीजचा पेपर सोडायचा. जेवढं प्रॉपर करायचं 100% होतो प्रत्येक विषयाचं. ओके, आलं लक्षात? असं नियोजन ठेवा. 100% कंबाईन मध्ये गुलाल आपला यावर्षी आहे, प्री निघलीच पाहिजे. ओके, थांबूयात. धन्यवाद.